जे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये गुंठेवारी विषय होता। त्याच्यामध्ये माननीय आयुक्त महोदय, आमचा असा आरोप आहे की गुंठेवारीसाठी लोक जे आहे स्वतःहून जाऊन महानगरपालिकेला गुंठेवारी करून घेतात आणि गुंठेवारीचे पैसे भरल्यानंतर त्यांच्याकडे जे प्रमाणपत्र आयुक्त महोदयाकडून जे दिले जातो ते पूर्ण चुकीचं आहे। याच्यामध्ये फक्त आयुक्त गोरगरिबांच्या खिशावर डाका टाकू लागला असं त्याचा अर्थ झालेला आहे। आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी स्वतःहून ते प्रमाणपत्र बघायला पाहिजे आणि ते प्रमाणपत्र बघून त्या आयटी त्याच्यामधून काढून टाकायला पाहिजे। ज्या आयटीमुळं जे लोक गुंठेवारी करतात त्या लोकांचं भविष्य कधीही सुधारणारा नाही असं दाखला ते देऊ लागले, याच्यावर आमचा आक्षेप होता। दुसरा काय दाखल्यामध्ये त्यांनी क्लिअर कट क्रमांक 6 मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की भविष्यामध्ये तुमची कोणतीही प्रॉपर्टी रोडमध्ये किंवा बाद झाली तुम्हाला 1 रुपया त्याच्यामध्ये मोबदला भेटणार नाही। आमची शासनाला विनंती हेच आहे की ही अट तिथून काढून त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीने गुंठेवारी केलेला आहे त्या व्यक्तीला मोबदला देण्यात येईल अशी त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे आणि हे शिथिल करायला पाहिजे। गुंठेवारी धारक ज्यापर्यंत पैसे भरतो त्याला असं वाटतं का माझी प्रॉपर्टी चांगली क्लिअर रेग्युलर वाईज झालेली आहे, पण असं कोणताही गुंठेवारी धारक साधारणपणे असं समजू शकत नाही की मी गुंठेवारी भरली आणि माझी प्रॉपर्टी रेग्युलर वाईज झाली। या आयुक्तांनी प्रमाणपत्र वाचून बघावा। तुम्हाला असं वाटतं काय आयुक्त जे आहेत दिशाभूल करीत आहे? आयुक्तांनी टाउन प्लॅनिंगच्या याच्यावर लक्ष घालायला पाहिजे। आयुक्तांचा टाउन प्लॅनिंगवर वचक नाही असं माझं म्हणणं आहे। आयुक्त जरा प्रमाणपत्र बघितलं असतं, आयुक्तांनी स्वतःची प्रॉपर्टी गुंठेवारी केली तर त्यांना समाधान आहे का? तुम्ही लोकांनी त्यांना विचारायला पाहिजे। दुसरा मुद्दा माझा असा होता की विधानसभेमध्ये 14 जुलै रोजी माननीय सदस्य गंगापूरचे आमदार प्रशांत बन्सीलाल बम यांनी जे पुरावे सहित विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनाच्या काळामध्ये जे त्यांनी तिथं सगळे पुरावे सहित दाखल केलं की हे आणीबाणीच्या प्रकरणामध्ये महापालिकेमध्ये जे फंड होता ते फंडाचा जी श्रीकांत यांनी कोणत्या पद्धतीनं भ्रष्टाचार केलेला आहे, गैरप्रकार केलेला आहे, महानगरपालिका महाराष्ट्र कलम 67 क यामध्ये पूर्ण त्यांनी उल्लंघन केलेलं आहे, आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे। म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलेली आहे की एक व्यक्ती सदस्य आपण नेमणूक करून त्यांची चौकशी करून जी श्रीकांत यांच्यावर कारवाई करावा अशी आमची विनंती आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी 8 ते 10 दिवसामध्ये जे श्रीकांत यांच्यावर कारवाई केली नाही